नागपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी महसूल गुप्तचार संचालनालय अर्थात DRIनं सोन्याच्या तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। बांगलादेशातून भारतात आणलेल्या विदेशी बनावटीच्या सोन्याच्या 16 विटा एका प्रवाशाकडून जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त सोन्याचे एकूण वजन 2 किलो 165 ग्राम असून त्याची किंमत तब्बल 3,09,00,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। या कारवाईनंतर आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली असून DRI कडून पुढील तपास सुरू आहे। शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावर DRIनं ही मोठी कारवाई केली। भारत बांगलादेश सीमेवरून सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांना मिळाली होती। याच दरम्यान ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून एक प्रवासी तस्करीचं सोनं घेऊन नागपूरला येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे DRIच्या पथकानं नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचला आणि संशयित प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली। झडती दरम्यान त्याच्याकडून विदेशी बनावटी सोन्याच्या 16 विटा जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त केलेल्या सोन्याचं एकूण वजन 2 किलो 165 ग्राम असून त्याची अंदाजे किंमत 3,09,00,000 रुपये आहे। सोन्याच्या विटांवरील मूळ ओळख आणि सिक्के मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तस्करीचं सोनं लपवण्यासाठी आरोपीनं ते आधी तपकिरी रंगाच्या चिकट टेपनं गुंडाळलं आणि त्यानंतर जुन्या वर्तमानपत्रांमध्ये लपवलं होतं। DRIच्या माहितीनुसार चौकशीत आरोपीनं हे सोनं घेऊन पुढे एका व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते लपवून आणल्याची कबुली दिली। DRIनं सोनं जप्त करून आरोपीला अटक केली असून या संपूर्ण तस्करीच्या नेटवर्कचा तपास सुरू आहे। हे सोनं बांगलादेशातून भारतात कोणत्या मार्गाने आणण्यात आलं, या तस्करीमागे कोणाचा सहभाग आहे आणि नागपुरात हे सोनं नेमकं कोणाला सुपूर्द केलं जाणार होतं, याचा तपास DRI कडून केला जात आहे।